नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रशासकीय कामकाजाविषयी स्पष्ट माहिती, भ्रष्टाचारमुक्त वातावरण आणि पारदर्शकता या सगळ्या वैशिष्ट्यांसह महाराष्ट्रामध्ये 2002 साली माहितीचा अधिकार हा कायदा आला. 2005 साली तो केंद्रामध्येही आला आणि सगळ्या जनतेला, नागरिकांना हा हक्क मिळाला. जेव्हा माहितीचा अधिकार हा आपला अधिकार आहे असं आपण म्हणतो, तेव्हा नागरिक म्हणून हा अधिकार बजावताना त्याचा अतिशय सजगतेने वापर व्हायला हवा हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. अधिकार, हक्क, कर्तव्य या सगळ्याविषयी बोलताना सजगता ही तितकीच महत्त्वाची असते, नाही का? मुळात या अधिकाराने आपल्याला जी माहिती मिळाली ती कशी असू शकते? या माहितीचे दोन भाग असतात. एक म्हणजे मिळालेली माहिती समाधानकारक आणि दुसरं म्हणजे मिळालेली माहिती ही असमाधानकारक. माहिती समाधानकारक असते तेव्हा प्रश्नांची उत्तरं मिळतात. मात्र माहिती असमाधानकारक असेल तर दोन मार्ग असतात. एक तर पहिल्यांदाच मिळालेली माहिती ही बहुतांशी वेळेला नागरिकांनी, जनतेने बिचकून किंवा त्रस्त होऊन मागवलेली असते. मग अशा वेळी असमाधानकारक माहिती जेव्हा मिळते तेव्हा हे बिचकणं, त्रस्त होणं वाढू शकतं, त्रागा वाढू शकतो किंवा पाठपुरावा करून खऱ्या माहितीचा स्रोत काय आहे यापाशी जाण्यासाठी नागरिक सज्ज होतो. मग असं जेव्हा आपण म्हणतो यावेळी काय करायला हवं? जेव्हा असमाधानकारक माहिती हाती आलेली आहे, पाठपुरावा कोणी, कधी, कसा करायचा? मागच्या वेळी जाणून घेतला माहितीचा अधिकार म्हणजे काय. त्याचा पुढचा टप्पा आजच्या भागात माहितीचा अधिकार, अपील कार्यपद्धती. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे. मागच्या भागामध्येही ते आपल्याबरोबर होते, ते म्हणजे सजग नागरिक मंचाचे सजग नागरिक विवेक वेलणकर सर. सर नमस्कार. नमस्ते. सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. वेलणकर सरांविषयी आपण जाणतोच, पण औपचारिक ओळख करून देते. ते म्हणजे भारत आणि अमेरिका इथं संगणक क्षेत्रातला कामाचा त्यांचा अनुभव आहे. माहितीचा अधिकार, कायद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी सजग नागरिक मंचाची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. माहितीचा अधिकार कायदा 2005 या विषयावर देशभरात 500हून जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. 30,000हून अधिक नागरिक आणि 3,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. पुण्यगौरव, रोटरी समाज, समाज शिक्षक, सुखकर्ता, मोरिया, सावरकर अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. आज माहितीचा पुढचा भाग, असमाधानकारक माहिती मिळाली, माहिती पटली नाही तर कशा पद्धतीने त्याविषयी दाद मागू शकतो याविषयी. चला चर्चेला सुरुवात करूया. आपण मागच्या भागामध्ये सर जाणून घेतलं माहितीचा अधिकार म्हणजे काय, सजग नागरिकाने त्याचा लाभ कसा घ्यावा. आता आज आपण म्हणत आहोत अपील. मुळात अपील काय असतं? कसं आहे की माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर अनेकदा नागरिकांना असे अनुभव येतात की ते 30 दिवसात जी माहिती द्यायची ती दिलीच जात नाही. अच्छा. किंवा त्यांना मिळालेली माहिती चुकीची वाटते, अर्धवट वाटते, खोटी वाटते आणि मग काय करायचं पुढे, तर त्याकरता हे अपील नावाची प्रोसिजर निर्माण केली गेली. आता जेव्हा अपील आहे ती माहिती दोन प्रकारे, की मला पटली म्हणजेच ती अपीलच्या योग्य असू शकते, पटली नाही म्हणून, का ती माहिती अयोग्य आहे म्हणून ती अपीलच्या अंतर्गत येते? नाही, आता हा पूर्णपणे खरं म्हणजे त्या अर्जकर्त्याचा विषय असतो की त्याला मिळालेलं उत्तर जर त्याला समाधानकारक वाटलं नाही, कारण बहुतेकदा अर्जकर्त्यांकडे एक साधारण क्ल्यू असतो की काय प्रकारचं आपल्याला उत्तर अपेक्षित आहे आणि त्याच्या अपेक्षेच्या पेक्षा काही वेगळं मिळालं किंवा असं काहीतरी त्याला उडवाउडवीचे उत्तर मिळाले असं वाटलं तर त्याला निश्चितपणे त्याच्यामुळे तो त्रस्त होऊ शकतो आणि त्याला त्याकरता रेमेडी ही असली पाहिजे, म्हणून कायद्यामध्ये अपिलांची सोय केलेली आहे. बरोबर आहे. आता एवढ्या वर्षामध्ये अनेक तुमच्याकडे केसेस येतात. माहितीचा अधिकार हा उपयुक्त पद्धतीने वापरणं आणि त्यावर आपल्या गोष्टीवरती किंवा आपल्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळणं, पाठपुरावा त्याचा नेटाने करणं, या दृष्टिकोनातनं काही वेगळं उदाहरण आहे का जे प्रेक्षकांना कळेल, त्यातनं लोकांना स्फूर्ती मिळेल आणि पुढे जाऊन या कायद्याचा वापर सजगतेने कसा करावा हे सजग नागरिक मंचाकडूनच समजेल? नाही, इथे मी मुद्दाम उदाहरण असं सांगणार आहे की ज्याच्यात अपील पण इन्व्हॉल्व आहे. 2-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा 12वीचे निकाल बोर्डाचे लागले आणि थोडेसे फिजिक्सचे निकाल खूप खराब लागले.
म्हणून पालकांनी आणि मुलांनी बोर्डावर मोर्चे काढले की अहो आम्हाला पेपर खराब गेले, तुमचे बहुतेक पेपर तपासण्याची पद्धत बरोबर नाही. मग बोर्डाने त्यांना सांगितलं एक काम करा, अर्ज करा, तुमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स घेऊन जा आणि मग तुम्ही तुमच्या शिक्षकांकडनं ती तपासून बघा आणि त्यांना किती योग्य दिलं ते पाहून घ्या. मी मग बोर्डाला विचारलं की अहो तुम्ही विद्यार्थ्यांना मॉडेल आन्सर्स पण देऊन टाका ना वेबसाईटवर, की जेणेकरून विद्यार्थी आपला आपला पेपर आपले तपासून घेऊ शकतील. त्याच्यावर बोर्डाने मला असं उत्तर दिलं की मॉडेल आन्सर्स गोपनीय असतात, 60 वर्ष आम्ही ते गोपनीयच म्हणून समजलेले आहेत. मग मी माहितीच्या अधिकारात अर्ज केला की बा मला मॉडेल आन्सर्स पाहिजेत. त्यांचं उत्तर परत तेच आलं की हे गोपनीय आहेत. मग मी पहिलं अपील दाखल केलं की मला हे काही पटत नाही. मग बोर्डाच्या सचिवांकडे हे अपील सुनावणीला आलं. त्यावेळेला मी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल बरोबर घेऊन गेलो की ज्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की एकदा परीक्षेचा निकाल लागला की मॉडेल आन्सर काही गोपनीय नाहीत. बोर्डाला ते मान्य करावं लागलं आणि मग बोर्डाने त्या मॉडेल आन्सर्स मला दिल्या आणि त्यातनं 60 वर्ष गोपनीय राहिलेल्या मॉडेल आन्सर्स ह्या जनतेसाठी खुल्या झाल्या. वा. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आता असा आहे की बोर्डाने परवाच असं जाहीर केलंय की येणाऱ्या वर्षापासून म्हणजे जून 2015 पासून ते आता 10वी आणि 12वीचे मॉडेल आन्सर्स हे स्वतःहून स्वतःच्या वेबसाईटवर टाकून देणार आहेत सगळ्या जनतेसाठी. वा. माहितीच्या अधिकाराचा सजगतेने वापर केल्यामुळे सगळी माहिती ही खुली झाली, त्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. यामुळे अर्थातच सगळ्याच पुढच्या पिढ्यांनाही लाभ होणार आहे. पण मला वाटतं पहिली व्यक्ती पहिलं पाऊल कुणी टाकायचं हा विचार मुलाचा ठरतो, नाही का? बरोबर आहे. हे पहिलं पाऊल उचलण्यासाठी काय हवं असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे कुठंतरी अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध दाद मागायला पाहिजे किंवा कुठेतरी चुकतंय आणि हे पटत नाहीये म्हणून त्याच्या विरुद्ध दाद मागितली पाहिजे, असं एक पहिली भावना झाली पाहिजे. आणि दुसरं मग त्याकरता माहितीचा अधिकार वापरून आपण मिळवू शकतो माहिती याची खात्री असली पाहिजे. तर हे निश्चितपणे होऊ शकतं. बरं, सगळ्यात आधी माहिती कशाला म्हणायचं असं विचारते. असं म्हणजे मिळालेलं उत्तर जे आहे ते काय असावं? आता खरं म्हणजे जे उत्तर आपल्याला मिळतं ते उत्तर कागदपत्रांच्या स्वरूपात मिळणं अपेक्षित आहे आणि मागताना आपण कागदपत्रांच्या स्वरूपातच ते मागणं अपेक्षित आहे. म्हणजे मग मिळालेलं उत्तर योग्य आहे का नाही, चुकीचं आहे, अर्धवट आहे, खोटं आहे, हे आपल्याला कागदपत्र बघितलं की सरळ सरळ समजू शकतं. आणि म्हणून माझं सगळ्यांना मी गेल्याही भागात तेच म्हणलं होतं की कागदपत्र मागा. उगीच असं का झालं आणि तसं का झालं असं मागण्याच्या ऐवजी कागदपत्र मागितलीत क्या सूर्या जयद्रथ हे क्लिअर होतं. आणि मग आपल्याला जर ते पटलं नाही तर अपील करण्यासाठी आपल्याकडं तीच कागद आपल्याला उपयोगी पडतात. म्हणजे पुन्हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कागद माणसांपेक्षा आणि लेखीपेक्षा कागद जास्त बोलू देत. ते बोलणं हे कायदेशीर असतं आणि कायदेशीर बाबींमध्ये कागदाचं महत्त्व आहे अनन्यसाधारण आहे, नाही का? बरोबर बरोबर. प्रेक्षक प्रतिनिधी आहेत, त्यांना अपील कार्यपद्धतीविषयी जाणून घ्यायचे, त्यांच्या मनातले प्रश्न काय आहेत ते तुमच्या परवानगीने घेते. नमस्कार सर, माझं नाव रश्मी महेश विचारे. माझा प्रश्न असा आहे की माहितीचा अधिकार हा अर्ज केल्यानंतर 30 दिवसात जर माहिती मिळाली नाही किंवा ती माहिती समाधानकारक वाटली नाही तर आपण नक्की काय केले पाहिजे? याच्यामध्ये प्रोसिजर अतिशय स्वच्छ केलेली आहे की जर अशा प्रकारे 30 दिवसात माहिती मिळाली नाही किंवा मिळालेली माहिती आपल्याला नाही पटली तर ज्या माहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांना अपिली अधिकारी असं या कायद्यात संबोधलं जातं. त्या वरिष्ठांकडे आपण पहिलं अपील दाखल करणं अपेक्षित आहे. बरं. आणि ते पहिलं अपील दाखल करताना आपल्याला त्याच्यासोबत कारण द्यावं लागतं की बाबा मी हे अपील का दाखल करतोय. मग त्याच्यात लिहिता येतं की बाबा ही माहिती मला पटली नाही, खोटी वाटली, अर्धवट वाटली, चुकीची वाटली किंवा मला 30 दिवसात काहीच मिळालं नाही म्हणून मी अपील दाखल करतोय किंवा करतेय. हे अपील जे आहे ते जर राज्याच्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड असेल तर त्याच्याबरोबर 20 रुपयाचं शुल्क भरावं लागतं. केंद्राच्या रिलेटेडचं डिपार्टमेंट असेल तर मात्र कुठलंही शुल्क लागत नाही, डायरेक्ट आपण अपील करू शकतो. आणि मग हे अपील करणं म्हणजे आपल्याला ह्या कायद्यात दाद मागण्याची एक सोय केलेली आहे हे लक्षात घेऊन आता काय हे बरोबर आपल्याला माहिती मिळाली नाही सोडून देऊ असं म्हणून थांबण्याच्या ऐवजी अपील करून त्याच्यावरती पुढे दाद मागणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, मग यामध्ये एक दिसतं, मी सुरुवातीला म्हणतो पाठपुरावा करायला हवं, नेटाने याच्या पाठीमागे लागायचंच आहे. पण ही इच्छाशक्ती आणि हे सगळं जे आहे हे बऱ्याचदा होतं असं की फक्त स्वतःवर अवलंबून नसतं, खूप बाकीच्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यामुळेच अर्जदार हा बिचकतो.
खरं म्हणजे बिचकतो हे म्हणण्यापेक्षा सुद्धा तो एकतर फ्रस्ट्रेट होतो अगदी. किंवा दुसरं म्हणजे तो माहितीच नसतं म्हणून जात नाही पुढे. ओके. खरं म्हणजे माहिती अधिकाऱ्यांनी जर उत्तर दिलंच तर त्याच्यामध्ये खाली एक ओळ कायद्यामध्ये कंपल्सरी केले लिहिणं की हे जर उत्तर आपल्याला पटलं नाही तर आपण पुढील 30 दिवसात माझे वरिष्ठ अमुक 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 यांच्याकडे पहिलं अपील दाखल करू शकता. अच्छा. म्हणजे त्या उत्तरातच त्याला ते पुढचं सोल्युशन मिळालं पाहिजे. पण अनेकदा असं दिसतंय की माहिती अधिकारी सुद्धा हे लिहित नाहीत आणि मग हे लोकांना कळतच नाही की त्याच्या विरुद्ध अपील करता येतं. अच्छा. आणि म्हणून काही प्रमाणात अपील होण्याचं प्रमाण कमी आहे. बरं, आता जी मिळालेली माहिती आहे त्यामध्ये दोन भाग येतात सर, की काही माहिती आपल्याला खरंच प्रश्न पडलेला आहे म्हणून आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो, पण बऱ्याचदा गोष्टी ज्या असतात त्या संस्था किंवा मानक आहे त्यांच्याकडून ती स्वतःहून येणं अपेक्षित असतं, ती सुद्धा येत नाही. जसं तुम्ही आता एक खूप छान उदाहरण सांगितलं की मॉडेल आन्सर्स हे विद्यार्थ्यांना मिळायलाच पाहिजेत, पण ती येत नव्हती आणि तुमच्या सगळ्या टीमच्या सहकार्यानं आणि प्रयत्नानं ती यायला लागली. मग ह्या दोन्हीतला फरक जो आहे तो अर्जदाराला सुद्धा कसा कळेल की हे मला मिळणं हा माझा हक्क आहे पण माझ्यापाशी हे पोचत नाहीये? आता ह्याच्यामध्ये या कायद्यात एक तरतूद आहे कलम 4 नावाची. ती असं सांगते की प्रत्येक ज्यांना ज्यांना कायदा लागू होतो त्या प्रत्येक संस्थेनी खात्यानी इतकी माहिती स्वतःहून जाहीर केली पाहिजे हा हा. की लोकांना माहिती मागायची वेळच येता कामाची नाही. वा. दुर्दैवाने गेल्या 9 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजूनपर्यंत ज्या प्रकारे माहिती जाहीर व्हायला पाहिजे आणि जेवढी माहिती स्वतःहून जाहीर व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही. मध्यंतरी एक अभ्यास झाला. त्या अभ्यासात असं दिसून आलं की आलेले अर्ज जे येतात, संबंध देशभराचा अभ्यास होता तो, त्यातले 67% अर्ज असे आहेत की ते अर्ज करावेच लागले नसते जर स्वतःहून जाहीर करायची माहिती ही जाहीर केली गेली असती तर. म्हणजे इतकं महत्त्व त्याचं आहे. आणि मग त्याच्यात खूप भाग आहेत. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मानकं. कारण आज लोकांना असा एक अनुभव येतो की सरकार दरबारी काम घेऊन गेलं की कधी होईल परमेश्वराला माहिती. पण ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक खात्याला सगळ्यांना असं सांगितलंय की तुम्ही तुमची मानकं जाहीर करा, नॉर्म्स, की किती वेळात काम तुम्ही करणार आहात. आता अशा नॉर्म्स प्रत्येक डिपार्टमेंटनी जाहीर केल्या तर लोकांना माहिती मागायला जावंच लागणार नाही. मी एक छोटंसं त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याकडे महावितरण नावाची कंपनी आहे. त्यांच्यावर काही नॉर्म्स 2005 साली सरकारने घातल्या आणि त्याच्यामध्ये समजा आता ट्रान्सफॉर्मर बिघडला म्हणून सप्लाय बंद झाला एखाद्या ठिकाणचा, तर शहरी भागात 24 तासात, ग्रामीण भागात 48 तासात सप्लाय दुरुस्त झाला पाहिजे. आणि नुसतं तेवढ्यावरती नॉर्म थांबली नाही तर तो तसा झाला नाही तर पुढे दुरुस्त होईपर्यंत प्रत्येक बाधित ग्राहकाला महावितरणनी 50 रुपये तास एवढी नुकसान भरपाई द्यायची. अच्छा. आता हे जर लोकांपर्यंत पोहोचत, लोक काय करू शकतात? त्याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. नागपूरजवळ एक काटोळ नावाचं खेडं होतं. त्या खेड्यामध्ये जून एंडला ट्रान्सफॉर्मर जळला पावसाळ्याच्या सुरुवातीला. ते शेतकऱ्यांनी तक्रार केली, अहो ते ट्रान्सफॉर्मर जळला, काहीतरी करा. ते अधिकारी म्हणले आता पाऊस पडायला लागला ना, आता तुम्हाला काय शेताला पंप चालवायला लागतो का? पाऊस संपल्यावर पाहू, असं म्हणून त्यांना जवळजवळ 3-3.5 महिने त्यांनी तसंच ठेवलं. मग त्या लोकांनी मात्र 3-3.5 महिने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाल्यावर पहिल्यांदा माहितीच्या अधिकाराचा अर्ज केला की हा ट्रान्सफॉर्मर किती दिवस बंद होता. त्यांनी लिहून दिलं 3.5 महिने बंद होता. मग त्यांनी त्यांचंच मानक वापरलं आणि त्यांच्याकडं अर्ज केला की आता 3.5 महिने बंद होता, तुम्ही 2 दिवसात दुरुस्त करायचा होता, आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तुम्हाला सांगतो 5 शेतकऱ्यांना 1,14,500 रुपये प्रत्येकी. वा. एवढी नुकसान भरपाई महावितरणला देण्याची ऑर्डर झाली. म्हणजे स्वतःहून जाहीर केलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर लोक त्याचा काय फायदा घेऊ शकतात याचं एक उत्तम उदाहरण आहे. खरंच आहे. म्हणजे काय स्वतः एक पाऊल, अर्ध पाऊल पुढे टाका, पुढची सगळी पावलं जी आहेत ती कायद्याच्या मदतीने खरंच सहजी पार पडली जातील आणि वाट सहज सोपी होईल. खूप लक्षणीय असं उदाहरण आहे. पुढचा मुद्दा काय आहे तो बघूया. प्रेक्षकांना खरं म्हणजे हे वारंवार पोचायला हवं आणि खूप प्रेक्षकांचे बरेच प्रश्न आहेत तेही बघूया. माझं नाव वनिता शिरगावकर. माझा असा प्रश्न आहे की प्रथम अपलीय अधिकाऱ्याने सुनावणी घेणे आवश्यक आहे का? मी श्रीराम कदम. पहिल्या अपिलानंतर जर माहिती मिळाली नाही तर दाद कोणाकडे मागायची? दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याची उत्तरं घेऊयाच, पण वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अतिशय महत्त्वाचा विषय चालू आहे, कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री.
गरीब फैमिली की थी। 6ठी क्लास के बाद मेरी पढ़ाई बंद कर दी गई क्योंकि लड़कियों का पढ़ना तभी था नहीं। मी एका गरीब परिस्थितीमधून जन्म घेतला. मला माहित नव्हतं की आपण एका गरीबाची मुलगी असून इतकं सारं मोठं काम करतात. वडील हे कसे असतात ते मी आतापर्यंत पाहिलेलं नाही आहे, म्हणून मी दारूबंदी करणार आहे. मला तलवारीच्या धारीसारखं आजची झाशी होऊन जगायचं आहे. बेटी हूँ मैं, बेटी मैं तारा बनूंगी, तारा बनूंगी मैं सहारा बनूंगी. आणखी नवज्योतींना सांगायची इच्छा आहे की माझे पोलीस खात्याला सुद्धा तुझ्यासारख्या मुलीची फार गरज आहे. बढेगा इंडिया तभी बढेगा इंडिया. नवज्योती सह्याद्री पुरस्कार 2014 प्रसारण शनिवार दिनांक 20 डिसेंबर दुपारी 4 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघायला गेलं तर कारगिल युद्धामध्ये पिनाक मार्क 1 या अग्निबाणाचं कार्य जे आहे ते लक्षणीय होतं. या कारगिल युद्धामध्ये त्याने केलेली कामगिरी हे लक्षात घेता पिनाक मार्क 2 हे सुद्धा याची यशस्वी चाचणी ओडिसा इथं पार पडलेली आहे नुकतीच. आणि या चाचणीमुळे जेव्हा हे पिनाक मार्क 2 आपल्या युद्धसेनेमध्ये दाखल होईल तेव्हा शत्रूचे 2 हात करण्यासाठी आपण अधिक सज्ज आहोत हे अधोरेखित होईल. आज हे सांगायचं कारण असं की शत्रूचे 2 हात करायचं आहे तेव्हा आपण सज्ज असणं आवश्यक आहे. मग आपण सज्ज असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय? कुठल्याही गोष्टीची माहिती आपल्याकडे असेल तर आपण अन्याय अत्याचार या शत्रूंशी 2 हात करायला सज्ज असू शकतो. याच दृष्टिकोनातून आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे माहितीचा अधिकार, अपील कार्यपद्धती. मग ही माहिती काय असते, कशी असते? आत्ताच 2 प्रेक्षकांचे प्रश्नही आपल्यापाशी होते आणि सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर याविषयी आपल्याला सांगतात. सर, आत्ता जो प्रश्न होता की अपील पहिल्यांदा कधी, कुठे, कसं, त्याविषयी. मगाशी मी म्हणलो त्याप्रमाणे जर आपल्याला माहिती योग्य मिळाली नाही किंवा चुकीची वाटली, अर्धवट वाटली, तर ज्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे त्याच्या किंवा दिली नाही आहे त्याच्या वरिष्ठाकडे आपण पहिला अपील करू शकतो. बरं, त्यांनी सुनावणी घेतलीच पाहिजे का? तर खरं म्हणजे कायद्यात सुनावणी काही लिहिली नाही आहे. पण महाराष्ट्र राज्य सरकारने एक परिपत्रक काढलंय 2008 साली आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की माहिती अधिकारामध्ये पहिल्या अपिली अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतलीच पाहिजे. आणि ती सुनावणी घेताना त्यांनी अर्जकर्त्याला बोलवायचं, माहिती अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि अपिली अधिकाऱ्यांनी ती सुनावणी घ्यायची. या सुनावणीच्या 7 दिवस अगोदर त्या अर्जकर्त्याला नोटीस पोचेल अशा बेतानी त्याला बोलावणं पाठवायचं. बरं. आणि 3 दिवस अगोदर माहिती अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे, अर्जदार जे म्हणलाय त्याच्यावर, तेही त्याच्याकडे पोचवायचं की जेणेकरून तो जो अर्जदार आहे तो योग्य प्रकारे आपलं म्हणणं या अपिलादरम्यान मांडू शकेल. हे अशा प्रकारचं अपील घेण्यामागे खरं एक महत्त्वाचं कारण असं असतं की शक्यतो त्या लेव्हलला तो प्रश्न सुटावा आणि माहिती दिली जावी. आणि मग हे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे ते माहिती अधिकाऱ्याला सांगू शकतात की बाबा रे, अर्जदाराचं म्हणणं बरोबर आहे, त्याला माहिती देऊन टाका. आणि अशा प्रकारचे आदेश त्यांनी करणं अपेक्षित असतं. अर्ज केल्यापासून 30 दिवसामध्ये ही सुनावणी होऊन हा आदेश होणं अपेक्षित आहे. समजा काही कारणाने अपिली अधिकाऱ्यांना तेवढ्या वेळात करणं जमलं नाही तर या कायद्याने त्यांना 15 दिवस जास्तीचे दिलेत. म्हणजे आणखीन 15 दिवस मिळून 45 दिवसात सुनावणी घेऊन त्यांनी उत्तर आपलं काय आहे ते दिलं पाहिजे. माहिती अधिकाऱ्याला एकतर आदेश दिले पाहिजेत किंवा माहिती अधिकारी म्हणतात ते बरोबर आहे असं अर्जकर्त्याला कळवलं पाहिजे. अच्छा, ही प्रोसिजर आहे पूर्णपणे या फर्स्ट अपिलाची. बरं. आता दुसरा जो प्रश्न होता की बाबा ठीक आहे, पहिल्या अपिली अधिकाऱ्याने आदेश दिला की माहिती देऊन टाका, हो. 15 दिवसात द्या, 10 दिवसात द्या, आणि तरी माहिती अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही, तर मग अर्जकर्त्यांनी काय करायचं? हो. तर इथे सुद्धा पहिल्या अपिली अधिकाऱ्यांनी आपलं जे त्याला अर्जकर्त्याला जे त्याचं पत्र जातं त्या पत्रामध्ये खाली म्हणणं अपेक्षित आहे की जर आपल्याला ही माहिती वेळेत मिळाली नाही किंवा हा माझा जो काही मी आदेश दिला आहे तो आपल्याला पटला नाही तर आपण पुढील 90 दिवसात माहिती आयोगाकडं दुसरं अपील दाखल करू शकता. अच्छा. आणि ह्या कायद्यामध्ये माहिती आयोग नावाची एक यंत्रणा मुद्दाम निर्माण केली आहे. बरं. राज्याच्या प्रकरणांसाठी राज्याचा माहिती आयोग आहे,
केंद्रांच्या प्रकरणासाठी केंद्राचा माहिती आयोग आहे, त्यांच्याकडे आपण दाद मागू शकतो जर आपलं पहिल्या अपिलामध्ये समाधान झालं नाही तर. त्यामुळे पहिल्या अपिलात समाधान झालं नाही, मग आता जाऊ दे, काही होणारच नाही असं म्हणून सोडून द्यायचं काही कारण नाही. आपल्याला या कायद्याने दुसऱ्या अपिलापर्यंत जाण्याची सोय ठेवलेली आहे. आता सर, माहिती आयोगाचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्याविषयी आपण थोडी प्रेक्षकांना माहिती देऊया. हे माहिती आयोग कशा पद्धतीने कार्यरत असतं आणि प्रत्येक राज्यामध्ये असलेलं त्याची कार्यप्रणाली याविषयी. माहिती आयोगाची जी नेमणूक आहे ती राज्य सरकारच्या कडनं केली जाते आणि त्याच्यामध्ये 1 पासून 11 पर्यंत एवढे माहिती आयुक्त नेमता येतात. त्यांच्यातले एक माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून घोषित केले जातात. हे आयुक्त केंद्र सरकारच्या बाबतीत एकाच ठिकाणी बसतात दिल्लीमध्ये, पण आमच्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक चांगली सोय केली आहे की हे जिथे डिव्हिजनल हेडक्वार्टर्स आहेत म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी हे माहिती आयुक्त बसतात की जेणेकरून अर्जकर्त्याला चंद्रपूरपासून मुंबईला येण्याची गरज नाही, त्यांनी नागपूरच्या खंडपीठात अर्ज करू शकतो आणि त्याला तिथेच सेकंड अपिलाचा निकाल मिळू शकतो. ह्या अर्जाला माहिती आयुक्तांकडे जो अर्ज केला जातो त्या अर्जाला राज्याच्या अंतर्गतचं माहिती अधिकाराचं सेकंड अपील असेल तर 20 रुपयाचं शुल्क भरावं लागतं. पण केंद्राच्या अंतर्गतचं जर माहिती अधिकाराचं अपील असेल दुसरं तर तिथे कुठलंही शुल्क लागत नाही. केंद्र सरकारच्या कार्यालयाविरुद्ध जर अपील करायचं असेल केंद्राच्या माहिती आयोगाकडं, कारण ते दिल्लीत आहे, तर तिथे एक ओळ आवर्जून टाकावी की दिल्लीपर्यंत सुनावणीसाठी येणं आम्हाला शक्य नाही, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी हिअरिंग मिळावं. अच्छा. आपल्याकडे सगळ्या जिल्ह्यांच्या हेडक्वार्टरला मोफत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंगची सोय झाली आहे. अच्छा. म्हणजे नागरिकाला, अर्जकर्त्याला खर्च करून वेळ पैसा दिल्लीपर्यंत जाण्याची गरज नाही, त्याला त्याच्या जिल्ह्यात बसून या दुसऱ्या अपिलाची सुनावणी देता येते. सर, एक तुमच्याकडनं जाणून ताई लक्षामध्ये सगळ्या गोष्टी ह्या आखलेल्या आहेत, सोयीसाठी समोर आणलेल्या आहेत, पण कमी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःहून लाभ घेण्याची इच्छाशक्ती इथं कमी पडते आहे. काय म्हणत होता? एक थोडंसं त्याच्यात असं आहे की एकंदर अभ्यास असा झालाय की 100 अर्ज जेव्हा केले जातात तेव्हा त्यातल्या 5 अर्जांचं पहिलं अपील होतं आणि 100 पहिल्या अपिलातले 2 दुसऱ्या अपिलापर्यंत जातात. ह्याचा अर्थ एक असा असू शकतो की याचा अर्थ लोकांचं समाधान होतंय, पण त्याचा दुसरा महत्त्वाचा अर्थ असा असू शकतो की लोकांना माहितीच नाही या दुसऱ्या अपिलापर्यंत जायचंय किंवा मधल्या काळात ते कंटाळून विषय सोडून देतात. माझं लोकांना आवाहन असं आहे की कृपा करून विषय सोडून देऊ नका, दुसऱ्या अपिलापर्यंत जाऊन न्याय मिळू शकतो आणि तुम्हाला जी माहिती अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे ती माहिती तुम्हाला त्यातनं मिळू शकते. खरं सांगायचं तर हे वेलणकर सरांसारखे इतके सजग आणि कळकळीचे कार्यकर्ते जेव्हा आपल्याला वारंवार विनंती करत असतात तेव्हा यांचं आवाहन लक्षात घ्यायला हवं. माहिती हवी असते तेव्हा सजगतेनं वळायला हवं, नेटानं त्या माहितीसाठी पाठपुरावा करायला हवा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भल्यासाठी आहेत आणि सरांसारखे कार्यकर्ते आहेत जे मदतीसाठी सदैव तत्पर असतात. पुढचे प्रश्न काय आहेत ते आपण बघूया. मी केशरीनाथ पाटील. माझा प्रश्न असा आहे की पहिल्या अपिलानंतर जर काही मला उत्तर मिळालं नाही तर थेट मी आयोगाकडे तक्रार करू शकतो का? याच विषयी आता आपण बोलत होतो, पण याविषयी अजून काही सांगायचं? याच्यात 2 भाग आहेत. त्यात तो तक्रार हा शब्द वापरला. खरं म्हणजे माहिती आयोगाकडे तक्रार डायरेक्ट करता येते, ती मूळच्या अर्जानंतरही करता येते आणि पहिल्या अपिलानंतर जे केलं जातं त्याला दुसरं अपील म्हणतात, ते आपण मगाशी पाहिलं. पण तक्रार हा विषयी तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण समजा एखाद्या कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज घेतलाच गेला नाही तर त्यांनी जायचं कुठं? म्हणजे माहिती अधिकारी कोण हेही कळलं नाही, त्याचा बोर्डही लावलेला नाही आणि काय करायचं हेही कळत नाही, तर तो थेट माहिती आयोगाकडं तक्रार दाखल करू शकतो. किंवा त्याच्याकडे काही वेडीवाकडी फी मागितली गेली तरी तो माहिती आयोगाकडे तक्रार करू शकतो. किंवा ही मगाशी मी जे म्हणलो स्वतःहून जाहीर करायची माहिती ठेवली पाहिजे ती जाहीर केली नसेल तरी तो माहिती आयोगाकडे जाऊ शकतो. या कायद्याचं एक कलम 18 नावाचं कलम आहे ज्याच्या अंतर्गत थेट माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा अधिकार हा अर्जकर्त्यांना दिलाय आणि जशी सेकंड अपिलाची सुनावणी होते तशी तक्रारीची पण सुनावणी आयोग घेऊ शकतो
किंवा आयोगाला तक्रार जर पटली असेल तर सुनावणी न घेताच तो डायरेक्ट त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश काढू शकतात की बाबा हे आमच्याकडे तक्रार आली आहे आणि ती योग्य आहे, तेव्हा तुम्ही त्याचा कॉग्निजन्स घेऊन त्या तक्रारीचं निराकरण करा. म्हणजे याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप जसं जाता येतं तसं जर अन्याय जास्त वाटत असेल तर शॉर्टकट काढून थेट आयोगाकडे पण जाण्याची सोय या कायद्यामध्ये केलेली आहे. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की प्रत्येक वेळी तक्रार आल्यानंतर गोष्टी होतात, त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसंच विचारलं आणि सांगितलं तर थेट तिथल्या तिथेच त्या मुद्द्याचा सोक्षमोक्ष हा लावला जाऊ शकतो. एक मुद्दा तुमच्या बोलण्यामध्ये आला होता की मुळात अधिकारी जे माहिती देतात ते ओनर नसतात, ट्रस्टी असतात. तुम्ही अनेक अधिकाऱ्यांना या अनुषंगाने मार्गदर्शन करता. तुमच्या माध्यमातून अधिकारी आणि त्याचबरोबर माहितीची दाद मागू इच्छिणारे सगळे नागरिक या सगळ्यांना हा मुद्दा वारंवार पोहोचावा असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. कारण मुळातच कसं आहे ना, आपल्या लोकशाहीमध्ये नागरिक राजे आहेत आणि सरकारी जे अधिकारी आहेत ते सगळे शासकीय नोकर म्हटले जातात, त्यामुळे ते राजांचे नोकर आहेत. वस्तुस्थिती जरी प्रत्यक्षात तशी घडत नसली तरी पण हे कुठेतरी मी जेव्हा अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग घेतो तेव्हा त्यांना समजावून सांगावं लागतं की अरे बाबा, माहिती माझी आहे म्हणजे काय, ही तू ज्या कार्यालयात कामाला आहेस त्या कार्यालयाने नागरिकांच्या करातून काम चालवून ठेवलेली माहिती आहे आणि उद्या तू जेव्हा रिटायर होऊन जाशील तेव्हाही ती माहिती तिथेच राहणार आहे, ती तू तुझ्याबरोबर घेऊन नाही जाऊ शकणार. म्हणजे याचा अर्थ तू फक्त त्या माहितीचा राखण करता आहेस. ज्याची मालकी आहे त्यांनी जर मागितली तर ती त्याला दिलं पाहिजे, हे कुठंतरी त्यांच्यापर्यंत पोचवणं. आणि मग असं काही आता लक्षात यायला लागलं की असं जेव्हा पोचवलं जातं तेव्हा बऱ्याच अधिकाऱ्यांची मग मानसिकता पॉझिटिव्ह होते आणि मग तेही म्हणतात की बाबा त्यांचं आहे त्यांना देऊ द्या, आम्ही काय इदम न मम या भावनेने काम करणार. पण ही भावना मनामध्ये येणं फार कठीण आहे नाही का, आणि त्यासाठी तुमचं प्रशिक्षण आहे हे मोलाचं ठरतं. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अपिलामध्ये जी माहिती मागवलेली आहे त्याचा पाठपुरावा करताना काही आपण त्यांना सूत्र देऊ शकू का की हे लक्षात घ्यायला हवं की या पद्धतीने ही वाटचाल पाठपुराव्यासाठी व्हायला हवी. आता याच्यात पहिलं अपील जे आपण करतो त्यावेळेला काही 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे की पहिल्या अपिलामध्ये जेव्हा पहिलं अपील केलं जातं त्यावेळेला कुठलाही नवीन मुद्दा ॲड करायचा नाही. म्हणजे मी तेव्हा विसरून गेलो तो आता पहिल्या अपिलात तोही घुसडून देऊ असं चालत नाही. कारण जी माहिती मागितली होती त्या संदर्भातच पहिलं अपील व्हावं लागतं. नवीन काही त्याच्यात टाकता येत नाही. नवीन काही टाकायचं असेल तर दुसरा माहितीचा अधिकार अर्ज करायला तुम्ही मोकळेच असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या अपिलाच्या दरम्यान आपल्याला सुनावणीसाठी जेव्हा बोलवलं जातं तेव्हा आपण समक्ष गेलंच पाहिजे असं अजिबात बंधन नाही. आपण आपलं म्हणणं लेखी पाठवू शकतो किंवा आपल्या वतीने आपण प्राधिकार पत्र देऊन कोणाला तिथे हजर राहायला सांगू शकतो की जो आपल्या वतीने तिथे बाजू मांडेल. त्यामुळे आता बोलवणं आलं आहे, मला तर जाता येत नाही, काय करू, असं काही मनाला लावून घ्यायचं कारण नाही. आपण आपलं लेखी म्हणणं मांडून मोकळं होऊ शकतो. ह्या काही बेसिक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मग अपिलाच्या संदर्भात आपले प्रश्न हे निश्चितपणे कमी होऊ शकतात. खरंय, हे प्रश्न कमी होण्यासाठी आधी थोडी सजगता दाखवून याविषयी माहिती करून घ्यायला हवं. कायम हा मुद्दा कायम आहे, माहिती माहिती आणि माहिती. माहितीसाठीच पुढचा मुद्दा आलेला आहे, काय बघूया. नमस्कार, माझं नाव अर्चना भिंगारडे. माहिती अधिकाराने किती दिवसात दुसरं अपील निकालात काढावे याचे काही नियम आहेत का? हे नियम अवश्य जाणून घेऊया, पण वेळ झालेली आहे सखी सह्याद्रीमध्ये एक छोटासा ब्रेक घेण्याची. बघत रहा सखी सह्याद्री, माहितीचा अधिकार, हक्क तुमच्या आमच्यासाठी. 2015 महाराज कोणीतरी सांगितलंय पानी थेंब थेंब गळ, अच्छे दिन आने वाले हैं. पाहायला विसरू नका 31 डिसेंबरला रात्री 9 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. स्वागतम 2015. प्रायोजक सर्फ एक्सेल. जर डाग लागल्याने काही चांगलं होत असेल तर डाग चांगले आहेत. सर्फ एक्सेल, डाग चांगले आहेत. आणि विक्स कफ ड्रॉप. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या विषयाकडेच वळण्यापूर्वी जाणून घेऊया आपल्या पुढच्या आठवड्यातल्या सखी सह्याद्रीविषयी.
शुक्रवार 19 डिसेंबरला दुपारी 1 वाजता सखी सह्याद्रीचा विषय आहे अल्पसंख्याक राष्ट्रीय विकास आणि यामध्ये सहभागी होत आहेत मुनाफ हकीम. सूत्रसंचालनासाठी मी आहेच तुमच्याबरोबर. बघायला विसरू नका पुढच्या आठवड्यातला भाग. आता वळूया आजच्या भागाकडे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे माहितीच्या आयोगाकडनं मिळालेली माहिती आणि याविषयी अपील पद्धती काय आहे याविषयी आपण जाणून घेत आहोत. आणि विवेक वेलणकर सर याविषयी माहिती करून देत आहेत. ते एक सजग कार्यकर्ते आहेत. आपल्याला जो मुद्दा आला होता प्रश्न की मुळात या सगळ्या कार्यप्रणालीविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? त्यांनी जो प्रश्न विचारला की बा माहिती आयोगाकडे दुसरं अपील केलं तर किती दिवसात निकाली निघणार? कारण माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागितली त्यांनी 30 दिवसात निकाली काढलं पाहिजे असं बंधन आहे. पहिल्या अपील अधिकाऱ्याकडे अर्ज केला पहिल्या अपिलाचा तर त्यांनी 45 दिवस मॅक्झिमम याच्यात निकाली काढलं पाहिजे असं बंधन आहे. मग तसं माहिती आयोगाने किती काळात निकाली काढाव्याचं बंधन आहे? तर दुर्दैवाने ह्या कायद्यामध्ये असं कुठलंच बंधन नाही की माहिती आयोगाने किती दिवसात दुसरं अपील निकाली काढावं. आणि याच्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना थोडासा त्रास होतोय ही वस्तुस्थिती आहे. कारण आजही काही खंडपीठांमध्ये इव्हन केंद्रीय आयोगामध्ये सुद्धा 1-1 वर्ष 1.5 वर्ष सेकंड अपील पेंडिंग राहत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या प्रमाणात आता काही फरक करण्याचं काम सुरू झालं आहे. माहिती आयुक्तांच्या नेमणुका काही प्रमाणात होत आहेत आणि मग त्या अनुषंगाने ही अपील जितक्या लवकर निघतील तसे प्रयत्न सुरू आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, भले वर्ष लागो, 12 महिने 15 महिने 18 महिनेसुद्धा काही केसेसमध्ये लागो, सेकंड अपिलाची सुनावणी घेऊन सेकंड अपील निकाली काढणं एकदा आपण केलेलं असलं की हे बंधनकारक आहे. त्यामुळे वेळ लागतोय किंवा किती दिवसात होणार काय माहिती असं म्हणून आपण तो विषय सोडून न देता आपलं सेकंड अपील करून ठेवावं आणि मग त्या क्रमाने जेव्हा ते येईल त्यावेळेला आपल्याला त्याचं निश्चितपणे बोलावणं येईल आणि आपल्याला आपलं म्हणणं तिथं मांडता येऊ शकेल. बरं, आता जेव्हा अपिलासाठी वळायचं आहे असं ठरलेलं आहे, पुढे जाताना काय करावं? जसं पहिल्या अर्जदारासाठी तुम्ही सांगितलं होतं की पहिल्यांदा जेव्हा आपण माहिती मागायला जातो तेव्हा प्रत्येक ऑफिसेसमध्ये कचेरीमध्ये असलेल्या माहितीच्या विभागाकडे जावं आणि तिथे जाऊन तो अर्ज दाखल करावा. तसंच अपिलासाठी काय कार्यप्रणाली आहे? पहिलं अपील हे त्याच कार्यालयात आपल्याला दाखल करायचं आहे आणि जसं मगाशी मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की प्रत्येक कार्यालयामध्ये बोर्ड असला पाहिजे, माहिती अधिकारी कोण आणि अपिली अधिकारी कोण, आणि त्याप्रमाणे त्या अपिली अधिकाऱ्यांकडे आपलं पहिलं अपील गेलं पाहिजे. दुसरं अपील जे आहे ते माहिती आयोगाकडे पाठवायचं आहे आणि त्यांचा पत्ता पहिल्या अपिलामध्येच आपल्याला त्यांनी देणं अपेक्षित आहे. अच्छा. पण दुर्दैवाने तो दिला नसेल तर आपल्याकडे वेबसाईटवर आपल्याला ती माहिती मिळू शकते. केंद्रीय माहिती आयोग कुठे आहे, राज्य माहिती आयोग कुठे आहे, आपण तिथं समक्ष दुसरं अपील नेऊन देऊ शकतो किंवा आपण स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने दुसरं अपील पाठवू शकतो की जेणेकरून ते तिथं पोचलंय याची आपल्याला खात्री पटू शकते आणि मग ते त्या फ्लोमध्ये दुसरं अपील सुनावणीला येऊ शकतं. या दुसऱ्या अपिलाच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा आपल्याला सुनावणीचं बोलावणं येतं, माहिती अधिकाऱ्यांना बोलावणं जातं, अपिली अधिकाऱ्यांना बोलावणं जातं, आपल्याला तिथं आपली बाजू मांडायची संधी मिळते. त्यावेळेला आपल्याला काय नक्की पटलं नाही, काय माहिती चुकीची वाटली, काय माहिती मिळालीच नाही, हे सगळं आपण तिथं मांडू शकतो. आणि मग माहिती आयुक्त संबंधित माहिती अधिकारी आणि अपिली अधिकारी दोघांनाही त्याविषयी प्रश्न विचारतात की हे बाबा का दिलं नाही, काय तुमचं म्हणणं आहे, आणि ते झाल्यानंतर माहिती आयोग त्याच्यावर निर्णय देतो. सर, म्हणजे या अपिलाच्या उत्तरामध्ये सुद्धा सगळ्यांची उपस्थिती ही अत्यावश्यक आहे, वरपासून खालपर्यंत सगळेच जण. अगदी बरोबर आहे. मग या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे यामध्ये जो ठळक मुद्दा आहे की अधोरेखित होणारा तो म्हणजे पारदर्शकता, तो इथं कायम आहे आणि त्याच मुद्द्याकडे वारंवार येतोय. पुढचा मुद्दा काय आहे तो बघूया. माझं नाव रवींद्र कुर्तडकर. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. माहिती वेळेवर न मिळाल्यास किंवा चुकीची दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना काही दंड किंवा शिक्षा होऊ शकते का? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याकडे दुर्दैवाने कुठल्याही कायद्यामध्ये जोपर्यंत शिक्षेची किंवा दंडाची तरतूद नाही तोपर्यंत कायदा पाळण्याचं प्रमाण फार कमी असतं. वस्तुस्थिती. आणि म्हणून याही कायद्यात ती तरतूद आहे. पूर्वी जेव्हा महाराष्ट्राचा कायदा होता तेव्हा हे जे पहिले अपिली अधिकारी आहेत म्हणजे वरिष्ठ आहेत माहिती अधिकाऱ्याचे, त्यांच्याचकडे अथॉरिटी होती की माहिती अधिकाऱ्याला ते दंड लावू शकायचे. बरं.
पण ह्या केंद्रीय माहिती अधिकार कायद्यामध्ये मात्र त्यांच्याकडची ती अथॉरिटी काढून घेतली आहे आणि आता थेट माहिती आयोगच फक्त दंड लावू शकतो. अच्छा. आणि मग आपण जेव्हा दुसऱ्या अपिलाच्या सुनावणीला जाऊ त्यावेळेला जर आपलं म्हणणं असेल की माहिती मुद्दाम मला दिली गेली नाही, चुकीची दिली, अर्धवट दिली, खोटी दिली, तर ते आपण माहिती आयोगाला पटवून दिलं पाहिजे. आणि जर आपण हे माहिती आयोगाला पटवून दिलं आणि आपण जर त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा हे असं असं जाणून बुजून केलं गेलंय, तेव्हा त्या जाणून बुजून केलेल्या कृत्याला शिक्षा किंवा दंड झाला पाहिजे. तर माहिती आयोग त्या संबंधित माहिती अधिकाऱ्याला दिवसाला 250 रुपये, म्हणजे ज्या दिवशी ती माहिती मिळायला पाहिजे होती त्या दिवसापासून ते ॲक्च्युअल माहिती ज्या दिवशी तो देईल त्या दिवसापर्यंत दिवसाला 250 रुपये आणि एका केसमध्ये जास्तीत जास्त 25,000 रुपये एवढा दंड लावू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो दंड त्या अधिकाऱ्यांच्या पगारातनं कापला जातो, तो शासन भरत नाही. अर्थात तो अर्जकर्त्यालाही मिळत नाही, तो शासन दरबारी जमा होतो. पण कुठेतरी ह्याचं एक भय किंवा याची एक धास्ती ही अधिकाऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे या कायद्याला रिस्पॉन्ड करण्याचं काम त्यांच्यामध्ये आहे. याच्यात अजून एक तरतूद आहे जी राज्य सरकारने केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की त्याच्या गोपनीय अहवालात किंवा त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये अधिकाऱ्याच्या याची नोंद झाली पाहिजे की याला दंड झाला होता. अच्छा. आता याच्यात अजून एक भाग असा आहे की काही अधिकारी म्हणतात ठीक आहे झाला दंड तर झाला, दंड भरून टाकू, पण माहिती नाही देणार. तर इथे सेकंड अपिलाचं जेव्हा ऑर्डर होते त्याच्यात पहिलं वाक्यच असतं की माहिती देण्यात यावी. म्हणजे माहितीला दंड हा ऑर नाहीच आहे. किंवा नाहीच आहे तिकडे, किंवा छाटच दिलेली आहे. आणि माहिती द्यायचीच आणि दंड भरायचा. आता समजा तरी पण नाही दिली माहिती, असंही असू शकतं काही वेळेला, तर माहिती आयोगाला अजून एक अधिकार दिलेत या कायद्यात कलम 20(2) प्रमाणे. त्यात त्यांनी असं सांगितलंय की असं जर हॅबिच्युअल डिफॉल्टर अधिकारी असेल तर त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी अशा प्रकारचे ते त्यांचे रेकमेंडेशन हे त्या विभाग प्रमुखाकडे किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या मुख्याकडे पाठवू शकतात. आणि हा आणखीन एक अधिकाऱ्याला शिक्षेचा भाग होऊ शकतो. सर, यामध्ये एक गोष्ट दिसते आहे की आपण जेव्हा बाजू मांडत आहोत तेव्हा समोरचे अधिकारी हे त्यांची एक टीम आहे सज्ज असलेली की जी आपल्या मुद्द्यां समजून घ्यायला किंवा पटवून घ्यायला दोन्ही दृष्टिकोनातून काम करते. मात्र जे नागरिक यामध्ये भाग घेऊन आपली बाजू मांडू इच्छितात त्यांना हा नागरिक जो आहे तो एकटाही असू शकतो. अशा वेळी तो कोणाची मदत घेऊ शकतो का, किंवा त्याच्या वतीने कुणी कायदेशीर बाबी मांडणारं किंवा पद्धतशीरपणे मुद्देसूदपणे हे मुद्दे सादर करणारं असं कुणी येऊ शकतं का? हो, खरं म्हणजे ना हा कायदा असा एकमेव कायदा जिथं वकील लागतच नाही. अच्छा. किंवा वकिलाची काही कामच नाही. त्या नागरिकांनी स्वतःच जावं हे सगळ्यात चांगलं, कारण त्याच्या इतकी ती गोष्ट कोणालाच नीट माहिती नसते की बाबा मी नक्की काय मागितलं होतं आणि मला काय मिळालं नाही. अगदीच त्याला जमत नसेल तर तो त्याचा प्रतिनिधी निश्चितपणे पाठवू शकतो. शक्यतो त्यांनी वकिलाला पाठवू नये, कारण परत या सगळ्या गोष्टीला मग खर्च आणि या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. यात अजून एक मुद्दा मला इथं अधोरेखित करायचा आहे की या कायद्यामध्ये अजून एक तरतूद आहे कलम 19(8) मध्ये की जर नागरिक पटवून देऊ शकला माहिती आयोगाला की बाबा मला ही माहिती न मिळाल्यामुळं माझं नुकसान झालंय आणि त्याच्यासाठी मला नुकसान भरपाई मिळावी, तर माहिती आयोग ती मागणी सुद्धा कन्सिडर करून संबंधित खात्याला त्या नागरिकाला नुकसान भरपाई द्यायला सुद्धा भाग पाडू शकतो. अशा प्रकारची या कायद्यात तरतूद आहे. नुकतंच एक प्रकरण अंबरनाथमध्ये घडलंय जिथे अशा प्रकारे चुकीची माहिती दिली, मग ती नंतर उघड झालं. 2 वर्ष त्या बाईंनी लढा दिला माहिती आयोगापर्यंत आणि तिथे मात्र माहिती आयोगाने याची अतिशय गंभीर दखल घेतली की हे चुकीची माहिती दिल्यामुळे यांचं नुकसान झालंय. त्या माहिती अधिकाऱ्याला 25,000 रुपयाचा दंड तर लावलाच, पण संबंधित खात्याला त्या नागरिकाला 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्या असा आदेश सुद्धा या कायद्यामध्ये झाला आहे. त्यामुळे नागरिकांना फक्त त्या अधिकाऱ्याला दंड होणं असंच नाही आहे, तर आपलं जर नुकसान झालंय पटवून देऊ शकलो तर नुकसान भरपाई सुद्धा मागण्याचा या कायद्यामध्ये हक्क आहे. एवढं मुद्दाम सांगणं अपेक्षित आहे. वा, मुद्दाम सांगून बरेच मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत. त्याच्यामागे उद्दिष्ट एक कायम आहे की सगळ्यांपर्यंत सगळी माहिती जी आहे ती पारदर्शकपणे आणि स्वच्छपणे पोहोचावी, जेणेकरून आपल्या नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
माहितीचे हे सत्र असं सुरू राहील. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा माहिती विशेष सखी सह्याद्री. माझं नाव सुनंदा दिलीप राऊत. माझा एक प्रश्न आहे, माहिती आयोगाचा निर्णय पटला नाही तर कोठे दाद मागावी? याचं उत्तर घेऊया छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टरमध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात भारतीयांमध्ये 85% अधिक जनता ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करते. मग हे लक्षात घेऊन एक चांगली सुविधा आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे. ती सुविधा अशी आहे की यूट्यूबवरचे जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, गाणी आहेत, चित्रपट आहे, माहिती आहे, या सगळ्याचा लाभ आता आपण ऑफलाईन राहून सुद्धा घेऊ शकू. ही माहिती खास तुमच्यासाठी. या माहितीद्वारे या गोष्टीचा लाभ आपण सगळ्यांनी आवर्जून घ्यायला हवा. आता अजून एक माहिती, ती म्हणजे पुढच्या आठवड्यातला हॅलो डॉक्टर विषयी. चटकन जाणून घेऊया. बुधवार 17 डिसेंबर रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. त्याचा विषय आहे दुर्बिणीद्वारे सांध्यावरती अत्याधुनिक उपचार. यात सहभागी होणार आहेत डॉक्टर उमेश जाधव. सूत्रसंचालन करतील स्वराली मराठे. गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रात्री 8 वाजता प्रायोजित हॅलो डॉक्टर. याच्यामध्ये विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार. यात सहभागी होतील डॉक्टर अनिल पाटील आणि सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. शनिवार 20 डिसेंबर रोजी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम. दुपारी 1 वाजता मान, खांदे, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार चिकित्सा. यात सहभागी होतील डॉक्टर अक्षरा देवरुखकर. सूत्रसंचालन करतील डॉक्टर शीतल चिरमुले. बघायला विसरू नका हॅलो डॉक्टर खास तुमच्यासाठी. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार, अपील कार्यपद्धती आणि विवेक वेलणकर सर याविषयी आपल्याला सांगतात. सर, मगाशी जे प्रश्न आले होते त्याविषयी. आत्ता जो प्रश्न विचारला गेला की माहिती आयोगाचा निर्णय पण नाही पटला तर काय करायचं, याच्यामध्ये 2 पार्टी आहेत. अर्थात नागरिकाला पटू शकत नाही किंवा अधिकाऱ्याला पटू शकत नाही. मुळात या कायद्यामध्ये माहिती आयुक्त हे सर्वोच्च, त्यांच्यावर काही पुढे जाता येत नाही, कुठे दादही मागता येत नाही. पण आपल्या देशामध्ये हायकोर्टात रिट पिटिशन करून कुठल्याही गोष्टीची दाद मागितली जाऊ शकते. त्यामुळे माहिती आयोगाचा निर्णय पटला नाही नागरिकांना किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा, तर त्यांना हायकोर्टात रिट पिटिशन करून दाद मागायची सोय मात्र ह्या कायद्यात म्हणण्यापेक्षा आपल्याकडच्या कायद्यांमध्ये आहे. आणि मग हायकोर्टात जाता येतं. मात्र अर्थातच नागरिक असो किंवा अधिकारी, त्याला स्वतःच्या खर्चाने हायकोर्टात जावं लागेल. अधिकाऱ्यासाठी डिपार्टमेंट खर्च करणार नाही. अच्छा, हा त्यातला थोडासा भाग. आता याच्यातलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे सगळं पहिलं अपील, दुसरं अपील यांची संख्या सातत्याने वाढतीये. जसं लोकांमध्ये अवेअरनेस वाढतोय तसं अर्जांची संख्या वाढते, पहिल्या अपिलाची संख्या वाढते, दुसऱ्या अपिलाची संख्या वाढतीये. आणि मग कुठेतरी या सगळ्या व्यवस्थेवर ताण येतोय. मगाशी मी सुरुवातीला जसं म्हणलो की हा ताण जर कमी करायचा असेल तर इथे स्वतःहून जास्तीत जास्त माहिती देणं हाच त्याच्या मागचा खरा महत्त्वाचा भाग आहे. दुर्दैवाने हे मात्र होताना त्या मनाने फार दिसत नाही. याच्यामध्ये कलम 4 मध्ये 1 ते 17 मुद्दे आहेत. अच्छा, की ही माहिती स्वतःहून जाहीर करा. आणि जाहीर करा म्हणजे काय करा, तर इंटरनेटवर टाका, म्हणजे वेबसाईटवर टाका, तुमच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावून ठेवा. समजा नोटीस बोर्ड कमी पडले एवढी माहिती टाकायला, तर एका फाईलीत भरा
आणि एका कोपऱ्यात कार्यालयाच्या ठेवून द्या, की बाहेर नोटीस लावून टाका की कलम 4 खाली स्वतःहून जाहीर करायची माहिती या ठिकाणी ठेवली आहे, नागरिकांनी येऊन कधीही बघून जावं. हा महत्त्वाचा हे मुद्दा जर आहे. व्हायला लागलं तर निश्चितपणे ही माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचेल आणि येणाऱ्या अर्जांचं, पहिल्या अपिलांचं आणि दुसऱ्या अपिलांचंही प्रमाण कमी होईल. आणि मग ह्या कायद्याला जे खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे ते साध्य होऊ शकेल, की लोकांना माहिती तर मिळेल पण त्याकरता त्रासही होणार नाही, असं दुहेरी उद्दिष्ट या कायद्याचे त्यातनं साध्य होऊ शकेल. खरंय. इतकं खुलेपणा आणि एवढ्या मोकळेपणाने मांडलेली माहिती, जणू काही ते वाचनालय आहे, हवं तेव्हा या, वाचा आणि निघून जा. इतका खुलेपणा खरंच सगळ्या कचऱ्यांमध्ये यायला हवा. आणि ही मला वाटतं ही आपली इच्छा आहे, ती आपण मांडायचा प्रयत्न करूया. पुढचा मुद्दा काय आहे तो बघूया. मी स्मिता सुनील जाधव. माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाने कोणती माहिती स्वतःहून घोषित करणे बंधनकारक आहे? स्वतःहून कोणाला द्यावीशी वाटते माहिती मुळात, की हे 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 सगळं आहे. मी आता जे सांगत होतो की ह्या कलम 4 मध्ये ते लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे कर्तव्य काय, त्यांचे अधिकार काय, त्या कार्यालयाची प्रोसिजर काय. म्हणजे आज गंमत अशी आहे की लोकांना साध्या साध्या प्रोसिजरच कळत नाहीत. सामान्य माणसाला पोलीस स्टेशनला जायची वेळ येत नाही, पण पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनची पायरी गाठावी लागते. आता प्रत्येक पोलीस स्टेशननी खरं एक बाहेर बोर्ड लावला पाहिजे की पासपोर्ट व्हेरिफिकेशनची आमची प्रोसिजर अशी आहे, तर ती सर्वसामान्य माणसाला फायदेशीर होईल. हे या कायद्याने कंपल्सरी आहे, पण हे दुर्दैवाने होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आरोप केले जातात की अनुदान योजनांमध्ये फार भ्रष्टाचार होतो. आता अनुदान योजनांची पूर्ण माहिती जर जाहीर व्हायला लागली, स्वतःहून जाहीर करायची माहिती, म्हणजे उदाहरणार्थ अनुदान योजना काय आहे, त्याचे लाभ कोणाला घेता येतो, त्याचा लाभ नक्की पैसे आले किती, लाभार्थ्याचं नाव काय आणि किती पैसे त्याला दिले गेले, हे जर खुलेपणाने बाहेर बोर्डावर लागायला लागलं तर निश्चितपणे याच्यात भ्रष्टाचाराला वावच उरणार नाही. आणि मग ह्या कायद्याचं जे कलम 4चं जे बेसिक प्रिन्सिपल आहे की भ्रष्टाचार जर काढायचा असेल तर स्वतःहून माहिती जास्तीत जास्त जाहीर केली पाहिजे. त्यात अजून एक तरतूद आहे, ती असं सांगते की तुमचे नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक, कारण अनेकदा शासकीय कार्यालयात लोकांना असं सांगितलं जातं की नियमात बसत नाही. कुठला नियम आम्हाला बघू तो द्या. तो नियम, असे जेवढे जेवढे नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक त्या कार्यालयाला लागू होतात ती सगळी एका फाईलीत भरायची आणि बाजूला ठेवून द्यायची. जो येईल त्याला ती बघायला मिळाली पाहिजे. हे जर खऱ्या अर्थाने झालं, मी तुम्हाला एक गंमत म्हणून नियम सांगतो जो मलाही शोधच लागला. माझा टेलिफोन एक दिवस BSNLचा बंद पडला आणि मग मला याचा शोध लागला. टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया नावाची एक गव्हर्निंग बॉडी आहे सगळ्या टेलिफोन कंपन्यांवरची. त्यांनी ग्राहकांच्या फायद्याचे काही नियम केलेत. त्यात एक नियम त्यांनी असा केलाय की जर टेलिफोन बंद असेल, 3 ते 7 दिवसापर्यंत टेलिफोन बंद असेल तर 7 दिवसाचं भाडं माफ करायचं ग्राहकाला. जर 8 ते 15 दिवसापर्यंत बंद असेल तर 15 दिवसाचं भाडं माफ करायचं. आणि 15 दिवसापेक्षा जास्त दिवस जर बंद राहिला महिन्यातला तर महिन्याभराचं भाडं माफ करून टाकायचं त्याला. ठीक आहे. दुर्दैवाने कुठल्याच BSNLच्या किंवा अन्य कुठल्या कंपन्यांच्या बिलामध्ये हा नियम छापत नाहीत, तेव्हा लोकांना कळतच नाही. याचा मी जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा BSNLला पुण्यातल्या 22,000 ग्राहकांना 1.5 कोटी रुपये परत करावे लागले ह्या कलमाखाली. त्यामुळे हे जर स्वतःहून जाहीर करायची माहिती ही जर अशा प्रकारे जाहीर झाली तर लोक त्याचा वापर करतील आणि फायदा घेतील ना. खरंय, किती लाभ झाला यातून. पण हे होताना दिसत नाहीये. हे होण्यासाठी नागरिकांनी थोडंसं प्रेशर आणलं पाहिजे की स्वतःहून जाहीर करायची माहिती जाहीर करा. खरं, ही खंत आहे. या खंत जी आहे ती दूर होण्यासाठी एकच उपाय आहे, आपलं सजगतेनं पाऊल पुढे जायला हवं. आणि अनेक कार्यकर्ते आहेत जे यासाठी मदत, मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. बरोबर सर? पुढचा मुद्दा काय आहे ऐकूया. माझं नाव विनया प्रदीप संखे. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. ही स्वतःहून घोषित केलेली माहिती कुठे बघायला मिळते? माझं नाव सत्यवान सदैव बांदकर आहे. माझा प्रश्न असा आहे की जर अशी माहिती जर एखाद्या कार्यालयाने स्वतःहून घोषित केली नसेल तर त्याची तक्रार कुठे करावी? स्वघोषित
माहितीविषयीच आपण सांगत होतो, त्याचाच थोडासा भाग. आता स्वतःहून घोषित करण्याची माहिती कुठं पाहायला मिळते, तर खरं म्हणजे त्या कार्यालयातच बघायला मिळाली पाहिजे. त्यांनी ती नोटीस बोर्डावर लावावी किंवा एका फाईलीत भरून कोपऱ्यात ठेवावी आणि आपण जाऊन आपल्याला ती पाहायला मिळाली पाहिजे. त्याच्या उपर त्यांनी ती वेबसाईटवर टाकली पाहिजे. म्हणजे कार्यालयात जाण्याची गरजच नाही. आपल्या घरी आपल्या कचेरीत बसून आपण आपल्या आपल्या नेटवर बघू शकतो ती माहिती. आणि ही माहिती बघून, म्हणजे मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडे पुण्याचं जे RTO आहे, आम्ही जवळजवळ 8-9 महिने त्यांच्या मागे लागून ही सगळी माहिती RTOच्या वेबसाईटवर टाकून घेतली. त्यांचे फॉर्म पण टाकून घेतले. www.rtopune.info नावाची साईट आहे. आता त्याच्यावर जर आपण जाऊन पाहिलं तर कुठल्याही एजंटकडे जायची गरज राहणार नाही. फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा, कुठली कागदपत्रं लागतात ते त्याच्यावर लिहिलंय, किती पैसे भरायचे ते त्याच्यावर लिहिलंय, कोणाकडे पाठवायचं ते त्याच्यावर लिहिलंय, आणि ते झालं नाही तर तक्रार कोणाकडे करायची तेही त्याच्यावर लिहिलंय. म्हणजे अशा प्रकारे स्वतःहून घोषित करायची माहिती जर आपण बघू शकलो त्या ठिकाणी, तर आपल्याला हे काही करायची गरज नाही. पण मी जसं मगाशी म्हणलो की दुर्दैवाने हे होताना दिसत नाही. मग काय करायचं? समजा मी गेलो एखाद्या वेबसाईटवर, मला सापडलंच नाही, किंवा एखाद्या कार्यालयात गेलो, तिथेही ती माहिती बघायला मिळाली, तर मी करायचं काय? तर ह्या कायद्यात मगाशी मी जसं सांगितलं की कलम 18 नावाचं कलम आहे, ज्याच्या अंतर्गत आपण थेट माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो की या अमुक अमुक कार्यालयांनी स्वतःहून घोषित करायची कलम 4ची माहिती आजपर्यंत घोषित केलेली नाही, ती बाहेरही लावून ठेवली नाही आणि बघायला गेलो असता आम्हाला दाखवूही शकले नाहीत, तेव्हा त्यांना योग्य ते माहिती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत. याची गंभीर दखल माहिती आयोग घेतो आणि त्यांना आदेश करतो की ही तुम्ही स्वतःहून जाहीर करायची माहिती तातडीने जाहीर करा. दुसरं त्याच्यातलं एक पाऊल असं आपल्याला टाकता येतं की महाराष्ट्र सरकारने या संदर्भात अनेक परिपत्रकं काढली आहेत, जी सगळ्यांना बंधनकारक केली आहेत. ॲक्च्युली 2009चं एक परिपत्रक तर असं आहे की जर अशी स्वतःहून जाहीर केलेली माहिती नाही असं लक्षात आलं तर संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांवर शासन कारवाई करेल. बरं. मग इथे आपण काय करणं अपेक्षित आहे? शासनाचे जे मुख्य सचिव आहेत, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, एवढ्या पत्त्यावर आपली तक्रार पाठवावी. त्यांच्याकडून त्या संबंधित खात्याच्या सचिवांकडे जाईल. आणि माझं म्हणणं, शिक्षा भिक्षा हा भाग बाजूला ठेवूया, पण कमीत कमी मंत्रालयातनं पत्र आल्या म्हटल्यावर खालच्या पातळीवर ते काम नक्की होऊ शकतं आणि ती स्वतःहून जाहीर करायची माहिती बाहेर लावली जाऊ शकते. आता याच्यामध्ये अजून एक कलम खरं म्हणजे आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे, की कुठलाही सरकारी पातळीवर किंवा त्या खात्याच्या पातळीवर निर्णय झाला की ज्याच्यामुळे लोकांना बाधा पोचते, तर त्या निर्णयाची पूर्ण माहिती, वस्तुस्थिती आणि कारणं ही जनतेला आणि बाधित लोकांना ही कळली पाहिजेत आणि ती स्वतःहून द्यायची आहेत, मागायला लावायचे नाहीत, असं या कलम 4 मध्ये लिहिलंय. आता हे जर खऱ्या अर्थाने होऊ शकलं तर काय होऊ शकतं, त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याकडे महाराष्ट्रात 2500 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की ज्यांच्याकडे प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, मेडिकल वगैरे चालवले जातात. या कुठल्याही कॉलेजला स्वतःची फी ठरवण्याचा अधिकार नाही. त्या फीचा प्रस्ताव त्यांनी तयार करायचा, महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या शिक्षण शुल्क समितीकडे पाठवायचा. त्या शिक्षण शुल्क समितीने ते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये तो टाकायचा आणि मग शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर त्या कॉलेजची, त्या कोर्सची फी किती हे जाहीर करायचं. आता या संदर्भात फक्त फी जाहीर होऊन उपयोग नाही, तर ही फी कशी वर्कआउट झाली आणि कॉलेजने काय प्रस्ताव पाठवला होता, या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत. याचा मी खूप पाठपुरावा केला. मी मगाशी म्हणलो तशी माहिती आयोगाकडे कलम 18ची तक्रार दाखल केली की शिक्षण शुल्क समितीला हे आदेश करा हे करण्याची. आणि त्याचा आता फरक असा पडलाय की गेल्या वर्षीपासून शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर प्रत्येक कॉलेजची, प्रत्येक कोर्सची फी येते आणि त्याच्याचबरोबर त्याचा वर्कशीट आहे, ही कशी कॅल्क्युलेट झाली तीही यायला लागली आहे. बायफर्फिकेशन सगळं आहे. हां, की हे कसे फी कॅल्क्युलेट झाली आहे. आणि त्या कॉलेजला आता शिक्षण शुल्क समितीने आदेश असे काढलेत की तुम्ही ह्याच्या पुढं आमच्याकडं प्रस्ताव पाठवायच्या आधी तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर टाका, म्हणजे विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय आम्हाला पाठवलं हे बघायला मिळेल. खरंय सर, तुमच्याकडे खूप उदाहरणं आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी खूप मुद्दे सुद्धा आहेत, अगदी खरं सांगायचं तर. पण वेळेची मर्यादा आहे. एक लक्षात येतं की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. पण हे करायचं कुणी? तुम्ही, आम्ही सगळ्यांनी. यासाठी नेटानं पाठपुरावा करायला हवा, माहिती हवी आहे असं या लोकशाही राष्ट्रामध्ये जेव्हा वाटतं तेव्हा सजगतेनं पाऊल उचलायचं आहे. त्या माहितीसाठी 4 ठेवं हिंडायची आहेत, पण जास्त काही वणवणही करावी लागत नाही अशी सोय कायद्यानं केलेली आहे. मग या सोयी सुविधा कायद्यानं आपल्या पायाशी आणून ठेवलेल्या आहेत, दाराशी आणून ठेवलेल्या आहेत. मग त्याचा लाभ घेण्यासाठी
कलम उचलायचं आहे आणि कृती करायची आहे. कुणी करायची? अर्थातच तुम्ही आम्ही सगळ्यांनी. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या पत्त्यावर. निर्माती सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ID sakhisayhadri@gmail.com. माहितीच्या दृष्टिकोनातनं अधिकार कायदा याविषयी सजगता करण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा कायदा याविषयीचे सखी सह्याद्रीमध्ये हे खास भाग होते तुमच्यासाठी. जर तुम्ही आलात आणि आवर्जून ही माहिती सगळ्या प्रेक्षकांना पोहोचवली त्याबद्दल आणि त्याचबरोबर तुमचे अनेक उपक्रम आहेत त्यासाठी तुम्हाला सजग नागरिक मंचाला मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मंडळी, भेटूया पुढच्या भागात.